राम राम मित्रांनो. आज थोडासा विषय वेगळा आहे. काही मी जळगाव त्या साईडला आलेलो नाहीये. तर वणीला कामानिमित्त चाललेलो होतो. तर धोडंब्याच्या पुढे येताना मला हा केळीचा बाग दिसला. तर म्हटलं आपण थांबू आणि बघू बुवा इथं कोणाचं आहे काय ते आपल्याला काही माहित नाही. इथं मालक पण नाही कोणी. आपण असंच घुसलेलो आहे या प्लॉटमध्ये. तर बघू म्हटलं कसं आहे. तर मित्रांनो, जे पारंपरिक पीक घेतो आपण, द्राक्षे वगैरे, कांदे, टोमॅटो सगळं जे घेत राहत असतो, त्याच्याबरोबर जे इथले शेतकरी आहे, जे कोण आहे ते आपल्याला माहित नाही, त्यांनी वेगळा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. तर झाडं जर बघितले तर एकदम मस्त वाटू राहिले, व्यवस्थित वाटू राहिले. तर प्रत्येकाने जर असं जर व्यवस्थित नियोजन जर केलं आणि जे पारंपरिक आहे त्यालाच जोडी जर दुसरं जर काही करण्याचा प्रयत्न केला, असं नवीन काहीतरी, तर माझ्या माहितीनुसार कुठंतरी सुधारायला चांगल्यापैकी प्रयत्न होतील बुवा. जे राहणीमान वगैरे किंवा पैशाचं वगैरे, तर ते चांगल्यापैकी होतील. तर एकच आहे की प्रत्येकाने असं काहीतरी नियोजन करा, नवीन पीक वगैरे बघा, आपल्याकडे सक्सेस होतं का काय ते बघा आणि करण्याचा प्रयत्न करा. बघू शकता तुम्ही झाडं, की कसे झाडं दाखव बरं. किती छान पैकी झाडं तयार झालेले पूर्ण अँगल मध्ये दाखव. बघू शकता, चांदवड तालुक्यामधला आहे हा. धोडंबे गावामध्ये धोडंबेमध्ये वणीला जाता जाता लागला. खूप छान पैकी आहे. रामकृष्ण हरी.